गीताबाई, ओ गीताबाई, हाय का ओ घरी? ओ गीताबाई, ये ना लीला, ये बस लीला ये. अहो गीताबाई, मी तुला हळदी कुंकाचं सांगायला आले. मी म्हटलं 4 बाया गल्लीतल्या बोललो आणि हळदी कुंकू करून घ्यावं. ये 4 वाजता माझ्या घरी हळदी कुंकाले. हो येतो ना, कोण नाही येणार, येतो ना. 4 वाजता आहे. बरं येतो मी. माझ्या मागे जरासे घरातले कामं लय असतात ना, तर मग याच लागते. करून ते सगळं करून घ्या लागते. पाय काय करावं, लयच काम आहे. त्याच्यात येईन आणून ठेवलं ते कुत्रं. त्या कुत्र्याचे लय कामं निघतात. कोणतं कुत्रं गीताबाई? त्या घरी काय ते मोठं जपानी कुत्रं आणलं काय? हो ना येईन आणलं ते जपानी कुत्रं. त्याचे लय केस पडतात, लय कामं करावं लागते. त्याच्या नीरा झाडत राहावं लागते, साफ करावं लागते. काय सांगावं, आणू नका म्हटलं तर ऐकतही नाही ना. ऐकतही नाही. काय करता आता, आणलं तर करावंच लागते. तू बस ना, बस. चहा ठेवते, जरासा चहा घेऊन जाय. बस. नाही हो गीताबाई, लय काम आहे ना घरी सून वाट पाहते ना. काय करते मग, घरी गेल्यावर याचे कामं करायला लागते, हळदी कुंकाचे. त्याची एकटी सून काय करण मी. आणि मग तयारी करायला लागते. तयारी करायला बरी उशीर लागते ना. नाही सुनेली एवढं पटापट आवरत नाही ना. काय करतं, जातो मी पटकन घरी. हाव काय, पण बस व लीला, बस जराशी. बात चहा करतो त्यासाठी, जरासा गोडभर चहा घेऊन जाय. बस थांब, मी आणतेच घेऊन. येतच तर नाही माही तू, सांगायला आली म्हणून आली तर आता 2 शब्द बोल तर खरी, बस तर खरी. बस ना थोडा वेळ. काय गीताबाई, त्या घरी आलं की असा उशीर होते मला. तू आग्रह करतं आणि मग मला बसा लागते. उशीर होते ना. बोंबलू दे, थांब. गोडभर चहा घेऊन जा. बस. त्या पोरीचं यावर्षी लग्न झालं ना. गेली नाही का इनीचे पाय धुवाले? बोलावलं होतं माईनीनं, पण गेली नाही मी. काय करतं, तिकडे गेल्यावर लय खर्च येते. म्हणून म्हटलं तिला इकडे बोलावून घ्या आणि तर तिचे पाय धुवा. खर्च तर येतेच ना, पाय धुणं म्हटलं तर खर्च तर येतेच. मग काय करतं, पण तिकडे गेली असते तर बरं वाटलं असतं. तेले बरं वाटलं होतं, पण आमचं काय, तिची येईन म्हणे तिकडे म्हणे 70-80 बाय येते म्हणे. तेले चांगलं वाण घ्या, तेले एवढ्या बायले पिसं द्या, असं काय सांगत होती. त्याच्यानंतर तेले सगळ्याले कपडे घ्या आणि काय सोन्या चांदीचं घ्या म्हणत होती. ते ब्राह्मणाच्या याच्यात लय असते पाय. तर मग मी म्हटलं एवढं आपल्याच्यानं होईन काय, ते शॉर्टकटमध्ये घरीच करतो. तिला हिनीला बोलवून घेतो इथं, तिचे पाय धुतो आणि काय द्यायचं ते देऊन देतो. हा काय, मग तू कोणाला बोलावशील त्या पोरीले? मग तिची येईन आणि तिच्यासोबत कोणतरी येतील ना. हाय तिले जावा, जाऊ घेऊ येईन, तेच करा लागन. पण ते म्हणे बाई जाऊ येत नाही म्हणून, तेले कोणते तरी काम आहे. माहीत पडते आता वेळेवर कोण येते आणि कोण नाही. हो काय, आणि तुला बोलावं लागतील ना. सगळ्या बाया बोलावं लागन, वाणं घ्या लागन, सुनायला बोलावं लागन. आहे ना त्या चुलत सुना 3 तेले बोलावशील ना तू. हाय माहीत चुलत सुना तर बोलवा लागन. तेले बोलावं लागते म्हणून बोलवतो. नाही तर लेखात करायला पुरत नाही. काय करतं माय, लेखाच होते. याचं करा, त्याचं करा, कोणाचं करा. तरी तेले बोलावून घेईन मी. म्हटलं तेले ये जा म्हटलं, वेळेपर्यंत आलं तरी बस आहे. मग जास्त टेन्शन राहत नाही ना मागं. माय अशी म्हणतं का कोण, त्या सुना काही कामाच्या नाही काय? काही करून नाही लागत काय तुले? हाय तशा कामाच्या, पण येतात वेळेपर्यंत. अगोदर वाकात काही करायला पुरते काय? मग म्हणून बोलावतो मी येईल नंतरच. त्या दिवशी आहे ना हळदी कुंकू, त्या दिवशी बोलावून घेईन. बरी आहे गीताबाई, किती खर्च वाचवशील मग तू. आम्हाला बोलावशील की नाही हो बापा? नाही हो, बोलावीन ना पालागन वेळेपर्यंत. लय खातीने करता येत ना, सुचत नाही मग मले. हाव काय, पाय बापा तुला वाटलं तर बोला, नाही तर राहू दे. तेच माघारी संध्याकाळी हळदी कुंकाले जातो आता मी. लय उशीर झाला. शकुंतलाबाई, हाय का घरी? अवलीला कधी आली? ये ना बस ना ये. शकुंतलाबाई, 4 वाजता माझ्या घरी हळदी कुंका आहे. हळदी कुंकाला बोलायसाठी आली तुले. ये जो 4 वाजता ये. हाव काय, त्या घरचं हळदी कुंका आहे का आज? बरं मी विचार करून आली, 1-2 दिवसात करून घ्या म्हटलं. आणि आरतीले सुट्टी असली की करून घेईन रविवारच्या दिवशी, असं माझा विचार आहे. बरं करतो ना तू रविवारी. आज माझ्या घरी येतो, पण लवकर येतो. 4 वाजता करतो हळदी कुंकू. आता मी जातो, तयारी करतो. ये मग तू. बस ना लीला, बस ना. चहा घेऊन मग जाय. किती काही करतो तू, बस जराशी बस. आता गीताबाईच्या घरी गेली होती, तिथून आली अजून लय बाया सांगायचं राहिलं मला. लय काम आहे बिचारी. हाव काय, गीताबाईच्या घरी गेलती काय म्हणे गीताबाई? मग येतो म्हणे काय हळदी कुंकाले? येते नाही? हाव येतो म्हणे. म्हटलं ये 4 वाजता लवकर, तर येतो म्हणे. काय म्हणे गीताबाई, गेली होती का वहिनीचे पाय धुवाले? कुठं काय हो गेली, ते काही नाही गेली, घरीच आहे ती.
जातही नाही म्हणे हिने पाय धुवाले. मला म्हणे तिथे गेल्यावर तिची सासू म्हणे की तिथं जा, तिथं मग तिथं 60-70 बाया येतील, मग त्या बायाले वाणं घ्या, त्याले पिसं घ्या आणि तिच्या सासरच्या इले कपडे घ्या आणि तिथं मग पुरीले सोन्या नाण्याचं करा, असं लय काही काही सांगत होती. मग एवढं करायला पुरते काय म्हणे, त्याच्यापेक्षा तिच्या सासूला म्हणे इथंच बोलावतं म्हणे आणि पाय धुवून घेतो म्हणे तिचे. बरे मग गीताबाई तर बापा बापा एवढे चिकट, हिनीच्या घरी पाय धुवायला जावं लागते तर तिला तिथं बोलावून घेतो म्हणते. सांग बरं बाई. ते तर जाऊ दे, तिला म्हटलं मी का म्हटलं कोणाकोणाला बोलावशील, शेजारच्या बाजाच्या बायला बोलावतं की नाही, आम्हाला बोलावतं की नाही. बोलावतं म्हणे वेळेपर्यंत. मी म्हटलं मग त्या सुनाय ना 3 सुनायला बोलावते काय, तर मला म्हणे सुनायला बोलावतं म्हणे वेळेपर्यंत, काय करतं म्हणे लय एकात होते म्हणे, सांभाळून जात म्हणे माझ्या नाशी म्हणे ती. बरी आहे बापा सिंधुबाई तर लय चिकटच ठेव म्हणे, तर सुनायला नाही वेळेपर्यंत बोलावतं म्हणते काय. मग काय करा बापा तिचं, जाऊ दे. बरं आहे, बरंच बरं आहे. दिसते तशी नाही, मला वाटलं बाई चांगली मोठी लोक नाही, सगळं घरी बरोबर आहे, तरी अशी करते पाय. अशा असतात बाई बाया, कोण नाही पाहिजे येईल. जाऊ दे, तू येतो माझ्या घरी हळदी कुंकाले, नाही तर येशील नाही. ये जो पटकन, चल मी आता जातो बाई, लय गोष्टी झाल्या, मी सुन वाट पाहिन, अजून कामं करायची आहे, 4 वाजेपर्यंत आवरलं पाहिजे. ये मग तू. हा येतो ना मी, येतो. ठीक आहे मग येतो मी. चला सगळ्या मैत्रिणींनो, तुम्ही पण या माझ्या घरी हळदी कुंकाला. बोला, आग्रहाचं निमंत्रण आहे बरं का तुम्हाला. या आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, या माझ्या घरी हळदी कुंकाला, वाण देते चांगलं तुम्हाला.